हाय एव्हरीवन. इन्ग्रेडियंट्स बघून तुम्हाला समजलंच असेल की मी काय बनवते. सगळ्यांचंच फेवरेट आणि टू गो जेव्हा पण आपण हे करतो म्हणजे ऑर्डर करतो रेस्टॉरंटमध्ये जाऊन, तेव्हा मस्ट ऑर्डर्ड वस्तू आहे दॅट इज ऑथेंटिक पनीर चिल्ली. सो आपण बघूया ती कशी बनवायची. त्याच्यासाठी आधी कटिंग चॉपिंग स्टार्ट करूया. सो आता मी इथे ना हिरवी मिरची घेतली, आपली जी लवंगी असते ती. सो मिरची किती तिखट आहे त्याच्यावर डिपेंड आहे, पण अराउंड 200 ग्राम्स पनीरसाठी मी ते 4 मिरच्या घेतल्या. त्याच्या अशा उभ्या स्लिट मारून अशा कट करून घ्यायच्यात, कारण पनीर चिल्ली जी ऑथेंटिक असते त्याच्यामध्ये असेच मिरच्या असतात. सो ते आपण कट करून. तर नेक्स्ट आहे ना आलं घ्यायचं आहे, एक छोटा तुकडा घ्यायचा आल्याचा. ते पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. आता आलं आपण पेस्ट पण करू शकतो आलं आणि लसूणची, बट ऑथेंटिक याच्यामध्ये ना असे दाताखाली येतात थोडे थोडे आल्याचे तुकडे. बट बारीक कट करायचे असे खूप, कारण आलं अचानक तोंडात आलं की मग टेस्ट थोडीशी विचित्र लागते. सो असे लांब लांब बारीक कसे कट करून घ्यायचे आपल्याला आले पण. अप नेक्स्ट आता लसूण पण आपल्याला त्याच प्रकारे कट करून घ्यायचा आहे. लसूण पण छान लागतो खूप असा. लसूण ॲक्च्युली जास्त टाकायचा आणि दाताखाली आला तर चांगलं लागतं, त्याचा आल्याच्या उलटा आहे. सो भरपूर असा लसूण घेतला मी, तो पण बारीक बारीक कट करून घेतला. नंतर घ्यायचा पातीचा कांदा. आता पातीचा कांदा आपण युजली घरी बनवताना असं बनवत म्हणजे एवढं यूज करत नाही, पण जर आपण चांगल्या ठिकाणी असं वगैरे चायनीज क्युझिन्स वगैरे बघितलं त्याच्यामध्ये खूप फ्रिक्वेंटली यूज होतो. आणि त्यात चिली म्हटलं तर सगळ्या प्रकारच्या मिरच्या, दॅट इज रेड, येलो आणि ग्रीन, या तिन्ही पण मिरच्या भरपूर आपल्याला टाकायच्या त्याच्यामध्ये. सो नसेल तर तुम्ही ग्रीन पण यूज करू शकतात. हे तर मी जस्ट ऑथेंटिक बनवत होते त्यामुळे मी यूज केल्या तिने पण. टेस्ट काही फरक पडत नाही, तिघांची टेस्ट सेमच असते. बट तुम्ही ग्रीन पण यूज करू शकता, फक्त नो इश्यूज. सो आता ह्यांना कट करताना ना असे क्यूब्स, असे छोटे छोटे स्क्वेअर्समध्ये कट करायच्यात, कारण की हे म्हणजे आले पाहिजे तोंडामध्ये म्हणजे दाताखाली, इतकं छान लागतात ते. सो ते त्या मी जसं दाखवलं त्या प्रकारेच ते छान असे कट करून घ्यायचे तिन्ही पण आपल्या मिरच्या. पनीर चिल्ली ना माझ्या मम्मीची आणि माझ्या आजीची पण खूप फेवरेट रेसिपी होती. तिला तर खूप आवडायची. ती मध्ये मध्ये अशी म्हणायची पण की अगं आपल्याला करणं वगैरे. सो खूप फ्रिक्वेंटली किंवा आधीपासून मी बनवायचे आणि खूप छान बनते ते. नेक्स्ट आता कांदा पण आपल्याला तसाच कट करून घ्यायचा. मी एकच मीडियम साईजचा कांदा घेतला. ॲक्च्युली ऑनियन्स जेवढं जास्त असतील तेवढे छान लागतात. तर त्याला पण असे एक एक कळी त्याची काढून घ्यायचे स्क्वेअर कट केल्यानंतर. सो ते जे नंतर असं म्हणजे असं वाटतं की हे काय टाईमपास आहे, काय फरक पडतो वगैरे, बट नंतर आहे ना सगळ्या भाज्या जेव्हा एकत्र बाईट साईजमध्ये येतात ना, सो इट्स व्हेरी यम्मी. अँड तो असा फील येतो की यू इटिंग पनीर चिल्ली. नेक्स्ट आता मी 200 ग्राम्स पनीर घेतलं होतं. त्याला मी असं उभं उभं युनिफॉर्म साईजमध्ये कट करून घेतलेलं. त्याला फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तापून घ्यायचं तेल. सो इथे आपण एअर फ्रायर पण यूज करू शकतो ऑइलिंग स्किप करून, बट एअर फ्रायरमध्ये काय होतं की स्लरी जी आपण बनवतो याची ती जरा थिन असते, त्याच्यामुळे एअर फ्रायरमध्ये थोडं बिघडण्याचे चान्सेस आहे. सो आता विल मेक स्लरीसाठी कॉर्नफ्लॉर घ्यायचं आहे, मिरेपूड, तिखट आणि मीठ हे घालून मस्त ते मिक्स करून थोडी मीडियम अशी हे करायची पेस्ट, खूप पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. सो ते छान मिक्स करून घेऊया आपण. आता मस्तपैकी तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपले जे कट केलेले पनीरचे पीसेस आहेत ते पूर्ण कोट करायचे आहेत आपल्या स्लरीमध्ये. अँड देन मीडियम फ्लेमवरती छान असे ते तळून घ्यायचे. जास्त फास्ट नाही करायचं आहे गॅस, आणि जर जास्त पातळ झाले तर ते स्प्रेड होऊ शकतं. आणि प्लस पनीरसुद्धा गुड क्वालिटीचं असलं पाहिजे, बिकॉज पनीर जर असं ग्रॅन्युलर असेल तर ते सगळं लगेच पसरतं टाकल्या. आणि हे नुसतं असं तळून खायला पण इतकं छान लागत होतं. रणजित तर मध्ये मध्ये येऊन खायला लागलेलं ते पनीरच. आणि अदरवाईज तुम्ही या पनीरला ट्विस्ट देण्यासाठी भजी टाईप बेसन वगैरे टाकून पण बनवू शकतात, छान लागेल. सो आता हे छान फ्राय करून घ्यायचे सर्व पनीर. आता अप नेक्स्ट आपलं मेन प्रिपरेशन ऑफ द चिली स्टार्ट करूया. तर त्याच्यासाठी आपण आता ऑइलमध्ये ते जे फ्राय केलेलं पनीर त्याच्याच ऑइलमध्ये गार्लिक आणि आपलं मिरची आल्याचं जे होतं ते आणि कांदा हे छान मस्त परतून घ्यायचं, पूर्ण सॉते करायचं छान. खूप जास्त पण शिजवायचा नाही आहे, कारण की ना असा क्रंची लागला पाहिजे कांदा, पण कच्चा पण नाही राहिला पाहिजे. आणि इवन शिमला मिरची जे आता आपण नंतर टाकणार आहे त्याचं पण असंच असतं. सो त्याच्यामध्ये
खूप ओव्हरकुक नाही करायचं, तर टेस्ट खूप छान येते. सो सर्व मिरच्या घालून घेऊया. ॲक्च्युली तसं पनीर चिल्लीला तेल जास्त लागतंच, पण माझ्याकडे नाही, इथं थोडे गडबड झाली होती, थोडं जास्त झालं होतं तेल. कारण काय होतं की पनीर आपण जे फ्राईड आहे ते टाकल्यावर पण त्याला पण सुटतं तेल. पातीचा कांदा पण थोडासा घातला मी टेस्टसाठी. आता चायनीज आयटम बनवतो तर शेजवान चटणी तर मस्त आहे. मी अराऊंड 3 चमचे टाकली होती. सोया सॉस घातला, रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस, असे बेसिक सॉसेस आपल्या घरी पण युजली असतातच. आणि थोडंसं व्हिनेगर टाकायचं, जास्त नाही टाकायचं, पनीर असल्यामुळे परत खराब होण्याचे फाटायचे चान्सेस असतात. हे मस्त सगळं टॉस करून घेतलं एकदम फुल, ते ठेल्यावाल्या स्टाईलमध्ये फुल असं टॉस करून घ्यायचं. त्याच्यामध्ये घालायचे आपले पनीर. त्याला काही शिजायची जास्त गरज नाही, पनीर तर ऑलरेडी फ्राईड आहे. ते घालून एकदम मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं तर थोडंसं मीठ वरून घालू शकतात, मी घातलं नव्हतं बिकॉज स्लरीमध्ये पण होतं. आणि काय होतं, हे सॉसेसमध्ये वगैरे थोडं असतं, त्याच्यामुळे खूप खारट होणे म्हणून मी तरी घातलं नव्हतं. यू कॅन सी अकॉर्डिंग टू द टेस्ट. आता ती राहिलेली जी स्लरी होती ती टाकून द्यायची त्याच्यामध्ये, सो दॅट त्याला एक पूर्ण बॉडी आणि कसं फुल हे येतं, म्हणजे ते एकजीव होतं सगळं नीट. खूप नाही टाकायचे, मध्ये खूप चिकट आणि पूर्ण घट्ट होऊन जातं, इतकं नाही घालायचं. आणि मस्त अशी पनीर चिल्ली आपली रेडी झाली आहे. इतकी छान लागली आम्हाला, आणि ती गरम गरम सर्व करायची आणि गरम गरम खायची, खूपच भारी लागतं. तुम्ही आणि वरतून स्प्रिंग अनियन्स टाका, कोथिंबीर तर ठीक आहे, थोडं इंडियन टच द्यायचं तर यू कॅन ॲड. सो रेसिपी कशी वाटली ती नक्की कळवा. थँक्यू.